अगदीच. पण असं असतं ना की पास झाल्यावर पहिला क्रमांक आल्यावर घरात गोडधोड बनतं किंवा काहीतरी दिलं जातं. आईने काय दिलंय आता कमळीला? अजून तरी काय नाही, कारण की मुळातच आईला अजून माहीतच नाहीये की मला काय मी मार्क मिळाले, हे झाले, ते काहीच माहिती नाही. कारण आता पुढे तुम्हाला बघायला मिळेल, म्हणजे मी ही खरंच टर्निंग पॉइंट आहे. आता 1 वर्षाने मी गावी आली आणि करेक्ट 1 वर्ष आधी आम्ही शूट करत होतो. कालच आमचं 2 जूनला आमचं शूटिंग सुरू झालं कमळीच्या आमच्या शूटिंगची. आणि कट्टू आता 1 वर्षाने, म्हणजे खरं खरंवालं 1 वर्ष पण आणि सिरियल वाईज पण 1 वर्ष तसं आम्ही दाखवतोय. आणि 1 वर्षाने मी गावी आली आहे. आणि आबांचं सत्य माझ्यासमोर येणार आहे, नाही येणार आहे, ते कसं टॅकल होणार आहे. सो ह्या सगळ्याच गोष्टी आहेत. त्याचबरोबर पहिला नंबर तर आलाच आहे, मग ह्याच्यावरती ऋषीचा काय टेक आहे, त्याच्यावरती सरोज काय करेल, निंगी काय करेल, या सगळ्याच गोष्टी आता हळूहळू वेगळंच वळण घेतील आणि ते बघायला मजा येणार आहे सगळ्यांना. पण आता जसं ती म्हणाली आबांचं सत्य समोर येणार आहे आणि त्यासाठी सरोज कमळीला काय पद्धतीने मदत करणार आम्हाला दिसणार आहे. कारण की हे जे सत्य आहे मला असं वाटतं हे कमळीसाठी धक्का देणारं आहे खूप मोठं. सरोजची तिला साथ लागणार आहे, तर काय आता हो? प्रश्नच नाही, कारण सरोजला पूर्ण कल्पना आहे की कमळीला माहिती नाही आहे की आबा गेल्याचं. पण जशी कमळी गावामध्ये पाऊल टाकणार आहे तसं तिला ते सत्य कदाचित तिच्यासमोर येणार आहे. आणि त्यानंतर ती ते कसं झेलू शकते हे बघणं प्रेक्षक म्हणून तुमच्यासाठी खूप एक काय म्हणेन मी, एक पान वाढून ठेवले आता तुमच्यासाठी. कारण जे काही ट्विस्ट आणि टर्न्स आता याच्या पुढे सिरियलमध्ये येणार आहे तुम्हाला बघताना खरंच खूप मजा येणार आहे. आणि त्यासाठी तुम्ही नक्की बघत राहा आमची मालिका कमळी. पण आता निंगी कमळी लांब जाताना वाटणार आहे, कारण आम्ही एक प्रोमो पाहिला, आता ती ऋषी सरांच्या प्रेमात पडली. सो आता भीती वाटते मैत्री आता दूर होईल. खरंच वाटतं ही लांब जाईल? ही खरंच वाटतं? शक्यच नाही. ती मी माझी तिची ढाल ढाल आहे. आहे, ढाल. मी तिला कधीच नाही सोडणार. ढालीसारखी तिच्या कायम सोबत राहील. सो मला काय नाही वाटत, मी तिच्या सोबत असणार आहे कुठेही असले ते. कुठेही जगाच्या पाठीवर कुठेही गेली तरी माझी ढाल माझ्यासोबत आहे. आणि मला असं वाटतं तुमच्या प्रेमातही ती असते. हो, असणारच आहे, असणारच आहे ती. मला तरी तेच वाटतं. कबाब में हड्डी. पण आता प्रेमाचा सिक्वेन्स आम्ही जसं प्रोमोत पाहिला, प्रेक्षक असे म्हणालेत की फायनली जे आम्हाला हवं होतं ते आलंय. मला सांग की आत्ता कमळी खरंच ती प्रेमाची कबुली देणार आहे ऋषीला? ते मी आत्ताच सांगणार नाही, कारण तो सगळाच सस्पेन्स आणि जसं प्रेक्षक आतुरतेने वाट बघते तशी मी कलाकार म्हणून पण आतुरतेने वाट बघते त्या. कारण एक वेगळंच कॅरेक्टरला वळण येतं. आणि पण आत्ताची सिच्युएशन बघताच एवढ्या सगळ्या गोष्टी सुरू असताना कसं ते तिथपर्यंत पोहोचेल, हा सगळा तुम्हाला म्हणजे काय म्हणता, हा एक पॅकेज तुम्हाला हळूहळू हळूहळू हळू बघायला मिळेल. अगदीच. पण आता जसं 12वीचा रिझल्ट लागल्यावर हा आनंद होता, आपल्या खऱ्या आयुष्यात जेव्हा लागतं ना तेव्हा वेगळा आनंद असतो. मला सांग किती टक्के पडले होते आणि काय आनंद घरी गेला? मला 10वीत 80 होते, नाही 10वीत 81 होते आणि 12वीत 80 होते. वा, म्हणजे हुशार होती. म्हणजे अबव ॲव्हरेज स्टुडंट होते, म्हणजे खूपच हुशार नाही आणि खूपच ढ नाही, अबव ॲव्हरेजच होते. आणि नाही, खुश होते. म्हणजे घरच्यांना असं वाटायचं की मला खूप कमी मिळतील टक्के, कारण मी सतत म्हणजे टाइमपास करणे, मजा करणे आणि असंच आधीपासूनचा झोन असल्यामुळे त्यांना असं वाटायचं, म्हणजे पप्पांना तरी वाटायचं माझ्या की ही नापासच होणार आहे. पप्पांनी डिक्लेअर केलं होतं की ही नापास होणार आहे, कारण मी बिल्डिंगमध्ये खाली जा, खेळ, म्हणजे मी जसं लास्ट टाइम म्हणाले होते, आम्ही टप्पू सेनातली टप्पू मी आहे आमच्या बिल्डिंगची. त्यामुळे सतत खाली खेळणं, सतत म्हणजे ओरडायला लागायचं घरच्यांना की आता ये वरती आणि अभ्यासाला बस. त्यामुळे असं वाटत होतं पप्पांना, पण पप्पा आता खुश आहेत. पप्पांना मार्क आल्यावर सेलिब्रेट केलेलं तेव्हा? सेलिब्रेट असं नाही, मग खुश होते सगळे. पप्पांनी पेढे वाटले होते अख्ख्या बिल्डिंग मध्ये आम्ही, एवढं आठवतंय मला. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.